एमआयएमनं चांगली मुसंडी मारली. 13 महापालिकांमध्ये जवळपास 125 नगरसेवक एमआयएमचे निवडून आलेत. विशेष म्हणजे मुंबईत 8 नगरसेवक आलेत, त्यापैकी एक मराठी आहे. आणि या सगळ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेपेक्षा देखील मोठा पक्ष जो आहे तो एमआयएम ठरलाय. खरं तर आज सकाळपासून याच विषयाची चर्चा माध्यमांमधून होती आहे. मी पण ही चर्चा सकाळी ऐकली. शरद पवारांचे राष्ट्रवादी किंवा मनसे यापेक्षा जास्त जागा एमआयएमनी मिळवल्या. खरं तर आपण त्याची चर्चा करतोय. मनसे आणि शरद पवारांचा पक्ष सोडत ते पक्ष जवळजवळ आता पवारांचा पक्ष तर अजित पवारांच्या पक्षात विलीन झालेच जमा आहे. आणि मनसेबद्दल राज ठाकरेंबद्दल न बोललेलं बरं. मूळ विषय आपला एमआयएमचा. एमआयएम हा खरं तर असा पक्ष आहे, असदुद्दीन ओवैसींसारखं जे नेतृत्व आहे त्या पक्षाचं, ते पर्सनली तुम्ही विचार स्वतः आपल्याला त्यांची आवडो न आवडो हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो माणूस मुद्दे मांडतो, ज्या पद्धतीनं तो बोलतो, तर निश्चित ते अपिलिंग आहे. आणि हाच झाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग नेता म्हणून. मुस्लिमांची मतं आणि मुस्लिमांचं एकदम एमआयएमचा हा जो हे जे काही यश आहे त्याचं कारण असं आहे महत्त्वाचं माझ्या दृष्टीनं. एक म्हणजे समाजवादी पक्ष हा जो एक ऑप्शन होता तो जवळजवळ महाराष्ट्रात मुस्लिमांसाठी संपलेला आहे. दुसरं काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, अशी जी काही एक भावना आहे त्याच्यावरती त्या मुस्लिम समाजाचा फारसा विश्वास राहिलेला नाही. मुळात काँग्रेसवर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही काँग्रेसवरती. आणि मग मुस्लिमांना आपल्या हक्काचा जो पक्ष आहे तो एमआयएम वाटू लागला आहे. अगदी नगरपालिकांमध्ये, महापालिकांमध्ये तुम्ही जर अगदी मायक्रो लेवलला जाऊन पाहिलं तर ज्या पद्धतीनं समाजामध्ये त्या पक्षाचं नेटवर्क उभं राहतं आहे त्याला तो मिळणारा रिस्पॉन्स आहे. आणि मुस्लिमांची एक मानसिकता आहे, त्याचाही खरं आपण नीट अभ्यास केला पाहिजे. काँग्रेस हा त्यांच्यासाठी एक ऑप्शन होता आत्तापर्यंत धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून. पण आता एमआयएमच्या रूपानं मुस्लिमांना हा आपला स्वतःचा पक्ष, जसा हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना शिवसेना पूर्वी वाटायचा किंवा आताही कदाचित वाटत असेल, भारतीय जनता पक्ष वाटतो, आपला पक्ष वाटतो, आपल्या विचाराचा वाटतो, तसं मुस्लिमांना एमआयएमच्या रूपानं एक चांगला आपला स्वतःचा पक्ष म्हणून ऑप्शन वाटू लागला आहे. आणि कुठलाही पक्ष वाढायचा असेल, उभा राहायचा असेल, मोठा व्हायचा असेल तर त्याला जे एक सक्षम नेतृत्व लागतं. सुदैवानं एमआयएममध्ये ओवैसींसारखं प्रचंड चांगलं एक नेतृत्व आहे. त्यांची भाषणं, त्यांचं वक्तृत्व, त्यांचा विचार, त्यांची भूमिका ही खूप अपिलिंग आहे. नॉन हिंदूंनासुद्धा जे तटस्थपणे विचार करणारे आहेत किंवा एक वेगळा देश म्हणून विचार करणारे लोक आहेत त्यांना ओवैसीने मांडलेले अनेक मुद्दे पटतात, ते गैरमुस्लिम असले तरी. त्यामुळं ओबीसींच्या या पक्षाचा या पुढच्या काळातसुद्धा यापेक्षा जास्त विस्तार झाला तर विशेष वाटू नये. मला महत्त्वाचं हेच सांगायचं की मुस्लिमांना हा आपला पक्ष, काँग्रेस हा त्यांना आपला पक्ष वाटत नव्हता, त्यावेळेचा ऑप्शन वाटत होता. मात्र आत्ता ओबीसींच्या रूपानं, एमआयएमच्या रूपानं मुस्लिमांना एक स्वतःचा म्हणून पक्ष वाटतो आणि म्हणून त्याला मला वाटतं हा आत्ताच्या महापालिकांमध्ये रिस्पॉन्स मिळालेला आहे. दुसरा असं तुम्ही एक आत्ता मुद्दा सांगितला की मराठी माणसाला सुद्धा त्यांनी उमेदवारी दिली आणि तो मुंबईमध्ये 8मध्ये निवडून आलेला आहे. खरं तर हा एखादा अपवाद असू शकतो, पण सरसकट काय मराठी माणसांचा किंवा अन्य धर्मियांचा एमआयएम हा पक्ष होऊ शकत नाही, हे तितकंच खरं आहे. तो मुस्लिमांचा पक्ष आहे. मुस्लिमांना आपला स्वतःचा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला आपला स्वतःचा वाटणारा, स्वतःच्या विचाराचा असणारा पक्ष म्हणून मुस्लिम या पक्षाकडे सध्या बघतायत. आणि तोच आजचा निकालाचा जो काय रिस्पॉन्स होतो तोच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.